हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर बघा, आज आहे छान असा शुक्रवार आहे आणि आज देवींचा वार असतो. सोबतच आज अन्नपूर्णेचा वार आहे. आजच्या दिवशी अन्नपूर्णेची सेवा करायची असते. तर बघा, छान अशी आज पूजा केली आहे. आज मी जो तुम्हाला बोलली होती की मी पौर्णिमेला की मी काही संकल्प केला, तर आज माझा तो संकल्प पूर्ण करायचा दिवस आहे आणि तो काय आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओत कळेल, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, छान अशी सकाळची देवपूजा झाली. आज मला गजरे त्या काकीने खरंच सकाळी-सकाळी ताजे बनवून दिले. त्याच्यामुळे बघा किती रूप छान खुलून आलंय देवींचं. तर छान अशी आज पूजा झाली. आज शुक्रवार होता आणि किती वर्षापासूनची माझी इच्छा आज देवीने पूर्ण केली. असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीचा योग हा जुळून यावा लागतो आणि आज तो खरंच योग जुळून आला. त्याच्यामुळे आज मी सकाळपासून खरंच खूप आनंदात होती आणि सर्वप्रथम तर माझ्या घरातून मला त्या गोष्टीसाठी सपोर्ट मिळाला, याच्यातच मला खूप आनंद झाला आहे त्यामुळे. तर बघा, अशी प्रकारे छान पूजा झाली. त्याच्यानंतर शेगडीची पूजा केली. नॉर्मल शेगडीची पूजा मी रोज करते, पण ती साधी करते. आजच्या दिवशी याच्यासाठी केली कारण आज आहे शुक्रवार आणि आजचा दिवस हा अन्नपूर्णे देवीचा दिवस असतो. त्यामुळे बघा, एरवी जर शेगडीची पूजा तुम्हाला अशी करता येत नसेल तरी शुक्रवारच्या दिवशी नक्की करा. कारण असे केल्याने आपल्या घरात धनधान्याची वृद्धी होते, माता आपल्यावर कायम प्रसन्न राहते. तशी बघा, छान अशी देवाची पूजा झाली, शेगडीची पूजा करून झाली. त्यानंतर केलं आज हळदीचं लेपण. शुक्रवारचं मी शक्यतो करत नाही, पण आज उपवास केला होता म्हणून मी लेपण केलं. असं म्हणतात की उपवासाच्या दिवशी हळदीचं लेपण नक्की करावं, ज्या दिवशी आपले उपवास असतील. तर बघा, छान असं तुळशीकडे पण केलं. ॲक्च्युली मी उपवास करणार नाही आहे पुढचा, हा पहिलाच शुक्रवार होता म्हणून केलं, कारण उपवास मला डॉक्टरांनी नाही सांगितले. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. मी तो करायचा विचार केला आणि तो आज म्हणतात ना फलद्रूप पण झाला. तर बघा, आज आमच्या ना कुळाचा वर्धापन दिन होता. तर गावी होता, पण मला तिकडनं फोटो आणि व्हिडिओ आले होते, त्याच्यावरतीच मी समाधान म्हणून इथूनच पाया पडली. कारण गावी जायची तर खूप इच्छा होती, पण नाही जमलं जाण्याला. तर मी जो संकल्प केला होता तो या व्रताचा होता. मला हे व्रत कधीपासून करायचं होतं, पण म्हणतात ना, आपली इच्छा असली तरी समोर देवाची आणि समोर आपल्याला तेवढा सपोर्ट मिळण्याची गरज होती. तो आज बघा, तो योगायोग आला. कारण आज आमच्या कुळाचा वर्धापन दिन होता. हा शुक्रवारही होता आणि माझी खूप कधीपासूनची इच्छा होती, जी आज पूर्ण झाली. तर म्हणतात ना, आपली तीव्र इच्छा जेव्हा देवासमोर आपण मांडतो, तेव्हा ती इच्छा देवही आपल्याकडनं पूर्ण करून घेतो. तर बघा, छान अशी आज आणि ही पूजा दिवे लागणीच्या वेळी करतात, म्हणजे प्रदोष काळामध्ये. कारण आणि बऱ्याचशा लक्ष्मीच्या ज्या पण पूजा असतात ना, ह्या संध्याकाळच्याच वेळी केली जाते. कारण त्यावेळी संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी होत असतं, म्हणून या सगळ्या ज्या सेवा असतात ना, ह्या संध्याकाळच्या केल्या जातात. तर मी जे हे व्रत केलं आहे ते आहे वैभव लक्ष्मीचं व्रत. त्याच्यासाठी बघा, याचं एक पुस्तक येतं, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये सगळी माहिती दिली की व्रत कसं करायचं, केव्हा करायचं, किती शुक्रवार केले पाहिजे. त्यामुळे मी इथे तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही ते पुस्तकामधून वाचून जर कराल तर तुम्हाला बरं पडेल. तरी पण जर कोणाला हवं असेल ह्याची माहिती तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा, छान असं मी हे व्रताला सुरुवात केली. आज पहिलाच शुक्रवार होता आणि आज पहिलाच दिवस असल्यामुळे मी आज पहिल्यांदा फास्ट केलाय, कारण पहिलाच शुक्रवार होता म्हणून. पुढचे शुक्रवार मी उपवास करणार नाही, फक्त हे मांडणार आहे. कारण का, उपवास मला नाही सांगितले, त्रास होतो उपवासाने, सध्या औषधं चालू असल्यामुळे. पण म्हणतात ना, जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवली तर देवही सपोर्ट करतो. त्यामुळे आजचा उपवास खरंच तारुण्याला देवींनीच तेवढी मदत केली म्हणायला पाहिजे, कारण मला तो जमला आणि पूजा पण व्यवस्थित झाली. पूजानंतर आरती वगैरे व्यवस्थित झाली आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे करून, म्हणजे म्हणतात ना, एकंदरीत आजचा दिवस खरंच खूप खूप छान गेला आणि खूप आनंदाचा गेला. तर देवीकडे अशीच प्रार्थना आहे की जसा माझा दिवस खूप आनंदाचा आणि छान गेलाय, असाच तुमचाही दिवस खूप आनंदाचा आणि छान जाऊ दे आणि तुमच्याही मनात जी काही इच्छा असतील, मनोकामना असतील, त्याही देवीने पूर्ण करू दे, असं मी देवीकडे साकडं मागते. कारण शेवटी तुम्ही माझा परिवारच आहात. तर अशी बघा, छान अशी वैभव लक्ष्मीची आज पूजा केली. असं म्हणतात की जेव्हा आपल्याला आपण अडतो कुठेतरी, आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतो, मी देवासमोर उभे राहा. माणसांना सांगण्यापुढे पेक्षा देवासमोर ते बघा, ती तुमची इच्छा आज ना उद्या कधी ना कधी पूर्ण होणार. कारण शेवटी आपले कर्म जे आपण करतो ना, त्याचंच फळ आपल्याला देव देत असतो. त्यामुळे मी तर नेहमी असंच म्हणेन की आपले कर्म चांगले ठेवा, वेळ आपली चांगली येणार आणि नक्की येणार. हा हा माझा अनुभव आहे. सो आज असा एकंदरीत आजचा दिवस होता आणि अशी छान माझी पूजा झालेली आहे.
तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आणि ज्यांना कोणाला पण ही पूजा मांडायची असेल तर त्यांनी खरंच करायचे, खरंच खूप चांगले पॉझिटिव्ह इफेक्ट तुम्हाला बघायला मिळतील तुमच्या आयुष्यामध्ये।